भक्त समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता आठविला राहे हृदय आठविला राहे हृदय संपुट आठविला राहे हृदय संपुट आठविला राहे हृदय संपुट बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर धापुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतल्याकडे मनोरथ चिंतल्याकडे मनोरथ चिंतल्याकडे मनोरथ आठविला राहे हृदय संपुटी आठविला राहे हृदय संपुटी आठविला राहे हृदय संपुटी आठविला राहे हृदय संपुटी बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर धापुटी मूर्ती उभा हरे देवा पायी हरे भावदेवा पायी हरे देवा पायी जीव भावदेवा पायी देवनिते काही नमागती देवनिते काही नमागती देवनिते काही नमागती आठविला राहे हृदय संपुटी आठविला राहे हृदय संपुटी आठविला राहे हृदय संपुटी हृदय संपुटी बाहेर धापुटी मूर्ती उभा धापुटी मूर्ती उभा बाहेर धापुटी मूर्ती उभा कुमारी गोपाळ कुमारी बाल कुमारी हळ बाल कुमारी बाल कुमारी बाल कुमारी बाल भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा विठ्ठल सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवरञ्जमनुतं शरण्यं भृत्यार्थियन् प्रणतपालभवाब्धिपोतं
वंदे महापुरुष ते चरणारविंदं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम श्री चरण संताची त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा सेवकर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आजच्या सेवेकरता जो आपण अभंग निवडलेला आहे तो अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा यांचा असून या अभंगातून महाराज
भगवंताचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाचा काय करतात, वर्णन करतात. ज्या भगवंताची आपल्याला भक्ती करायची आहे, अत्यंत महत्वाचा अभंग आहे. ज्या भगवंताची आपल्याला भक्ती करायची आहे त्या भगवंताचा स्वभाव काय असला पाहिजे आपल्याला माहिती असला पाहिजे. माहिती हो, त्याचा स्वभाव जर माहिती असेल तर त्याची काय करता येईल, आपल्याला सेवा करता येईल. उदाहरणार्थ पतीची जर सेवा करायची असेल तर पत्नीला पतीचा काय माहिती पाहिजे, स्वभाव माहिती पाहिजे. स्वभाव माहिती नसेल तर सेवा होईल का. पतीला आवडते तरुण भारत आणि पत्नीने आणलं महाभारत. स्वभाव माहिती पाहिजे. हो, पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. माऊली म्हणतात अनायासे आत्महिता भेटीची ते. पतीचा जर स्वभाव माहिती असेल तर पत्नीला काय करता येईल, त्याची सेवा करता येईल. तसं भगवंताचा जर आपल्याला स्वभाव माहिती असेल तर भगवंताची आपल्याला सेवा करता येईल. पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तुम्हा मला भगवंताचा काय सांगितला, स्वभाव सांगितला, स्वभाव. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी भक्तांचा काय सांगितला, स्वभाव सांगितला. 3 चरणामध्ये देवाचा स्वभाव आणि शेवटच्या चरणामध्ये 4थ्या चरणामध्ये भक्ताचा स्वभाव. आधी कोणाचा स्वभाव सांगायचा तुम्हाला, हो पहिल्यांदा भक्ताचा सांगतो. मीच निवडतो, आता मीच ठरवतो. पहिल्यांदा तुम्हाला भक्ताचा स्वभाव सांगतो आणि नंतर देवाचा स्वभाव सांगतो. विठ्ठल विठ्ठल. आपण जर थोडं बारकाईने या समाजाचं निरीक्षण केलं तर महाराज म्हणतात या जगतामध्ये तुम्हा आम्हाला 3 प्रकारचे लोक पाहायला सापडतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक या समाजामध्ये आहेत पा. हो, समाजामध्ये पहिला वर्ग असा आहे जो देवाचं काय नाही अस्तित्व मानायला तयार नाही. बरेच लोक आम्हाला भेटतात, महाराज कशाचा देव कशाचा काही. हो, सगळं जग कसं आहे, दुःखी आहे. सगळे लोक काय करतात, पाप करतात. देव असतात तर देवाने काय केलं असतं, हे सगळं थांबवलं असतं. देव बिव काही नाही असे म्हणणारे काही सुद्धा काय आहे त्या जगामध्ये काही लोक आहेत. हो, गीतेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम एवं कामा वाचोनी काही जगा मुळची आण नाही ऐसे बोलती पाही आसुरते. माऊली म्हणतात या जगतामध्ये काही लोक असे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे परस्पराच्या संबंधामधून काय झाली, या सगळ्या जगताची काय झाली, निर्मिती झाली. म्हणून या जगताचा निर्माता कोणी एक परमात्मा आहे असं लोक मानायला तयार नाही. आणि जर देवालाच मानायला तयार नसतील तर ते देवाची भक्ती करतील का हो, देवाची भक्ती करणार नाहीत. अहो, मी पहिला वर्ग सांगते तुम्हाला. समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो देवाची काय करत नाही, भक्ती करत नाही. देवाला मानत नाही, देवाची भक्ती करत नाही. आणि देवाला जर मानतच नसेल तर तो पाप पुण्य मानेल का हो. हो, पाप पुण्य सुद्धा मानायला काही लोक तयार नाहीत. हो, त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्याजवळ तारुण्य आहे, पैसा आहे, तोपर्यंत काय करायचे, सगळे भोग भोगायचे. यावत जीवम सुखम जीवेत. शास्त्रकार सांगतात ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये बळ आहे, तारुण्य आहे, पैसा आहे, तोपर्यंत काय करायचे, सगळे भोग भोगायचे. वाटेल त्या मार्गाने काय करायचा, पैसा मिळवायचा. हो, वाटेल त्या ठिकाणी काय करायचे, पैसे खर्च करायचे, उडवायचे. आपल्या जवळचे पैसे संपल्यानंतर शास्त्रकार सांगतात त्यांचं म्हणणं असं आहे लोकांकडचं काय काढायचं, कर्ज काढायचं, ऋण काढायचं. आणि तरी काय करायचे, भोग भोगायचे.
मग कोणी म्हणेल महाराज का हो, ते काढलेले पैसे, कर्ज काढलेले पैसे तुम्हाला द्यावे लागतील ना. तर त्यांचं म्हणणं असं आहे, एकदा माणूस मेला मरणतेची मुक्ती पाषांडाची, मरणतेची मुक्ती पाषांडाची, मरणतेची मुक्ती पाषांडाची. देह तोची देव भोजन ते भक्ती, देह तोची देव भोजन ते भक्ती, देह तोची देव भोजन ते भक्ती, देह तोची देव भोजन ते भक्ती. मरणते मुक्ती पाषांडाची, मरणते मुक्ती पाषांडाची, मरणते मुक्ती पाषांडाची. देह तोची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. हो, असा गाथापाठ असला का असा फरक पडते. महाराज खरंच आपल्या गावचं भाग्य आहे. अरुण महाराजांचं मी त्यांच्या ओळखीचं आहे म्हणून त्यांचं कौतुक करत नाही, परंतु तिसी ओलांडल्यानंतर गाथापाठ करणं हे काही सामान्य गोष्ट नाही. आपला हरिपाठ सुद्धा काय होत नाही, आता पाठ होत नाही. आता आपल्याला जर हरिपाठ, किती अभंग आहेत हरिपाठामध्ये? 28 अभंग आहे. ज्ञानदेव आलं की आपला ज्ञानदेव कुठल्या अभंगातून कुठं जातो काही सांगता येत नाही. परंतु महाराजांनी अतिशय कष्टामधून, त्यांच्या साधनेमधून त्यांनी काय केलं, हे प्राप्त केलं. असो, मी तुम्हाला सांगत होतो, समाजामध्ये एक वर्ग असा आहे, तो देवाला काय करत नाही, मानत नाही, म्हणून देवाची भक्ती करत नाही. हा झाला पहिला वर्ग. हो, समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे जो देवाला मानतो, हो, देवाची भक्तीही करतो, देवाची सेवाही करतो. परंतु महाराज म्हणतात त्याची सेवा कशासाठी आहे हो? वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे, काही लोक असे आहेत जे देवाला मानतात, देवाची काय करतात, भक्ती करतात, सेवा करतात, परंतु त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये, हो, सेवेच्या मोबदल्यामध्ये, हो, त्यांना काय हवंय हो? संसारिक भोग हवे आहेत, संसारिक सुख हवा आहे. हो, माऊली म्हणतात, एर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाली. माऊली म्हणतात, या जगतामध्ये असे भक्ती करणारे काही थोडे नाहीत, भरपूर आहेत. हो, परंतु त्याची भक्ती कशा करताय हो? संसारिक काय मिळावे त्याच्यापासून? देवाची सेवा कशा करता करायची? आपला संसार काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 4, 4चे 8. वेल कुठे गेला पाहिजे? मांडवावर. मांडव मोडून कुठं पडला पाहिजे? परंतु वेल काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. हो, आता सुरुवातीला हे भक्ती कशी आहे? योग्य आहे. परंतु माऊली म्हणतात, आयुष्यभर माणसाने अशी भक्ती करू नये. सुरुवातीच्या काळामध्ये आपला जोपर्यंत देवावर काय होत नाही, ठाम विश्वास बसत नाही, तोपर्यंत काय करावी माणसाने? सकाम भक्ती करावी. त्याच्यापासून काहीतरी अपेक्षा, संसारिक अपेक्षा ठेवावी. हो, अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर काय होते? माणसाचा त्या देवावरचा काय वाढतो? विश्वास वाढत असतो, विश्वास. परंतु तुम्ही जर जन्मोच्या जन्म जर सकाम भक्ती करत असाल तर ज्ञानोबाऱ्यांना ती भक्ती काही नाही, मान्य नाही. माऊली म्हणतात, सायासे पुण्य अर्चिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेनतीजे काय कीजे अप्राप्त देखे. मोठ्या कष्टानं तुम्ही आपण काय करतो? पुण्य अर्जन करतो. माऊली म्हणतात पुण्य, आणि त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये काय मागतो हो? संसारिक काय मागतो? भोग मागतो, संसारिक सुख मागतो.
थोडीफार आपण देवाची सेवा करतो आणि त्या सेवेमधून काय मागतो आपण? संसारिक काय मागतो? भोग मागतो, भोग. हो, थोडी भक्ती करायची आणि भरपूर काय करायचं? त्यापासून मेवा मागायचा. एका तांब्यामध्येच काय झालं पाहिजे म्हणतात? एका तांब्यामध्येच काय झालं पाहिजे? सगळं काम. एक लोटाभर जल सब समस्या का? सांगा तुम्ही, एका तांब्यात होईल का काम? आपली भक्ती अशी आहे. थोडीफार आपण भक्ती करतो, थोडी बहुत त्याची सेवा करतो आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आपण काय मागतो? देवाकडे भरपूर सुख मागतो. हो, सत्यनारायणाची पूजा करत असताना तुम्ही पहा नाही, आपण काय करतो? सत्यनारायणाची पूजा करत असताना त्या ब्राह्मणाकडून काय करतो? संकल्प सोडून घेतो. तो ब्राह्मण आपल्या हातावरती पाणी देतो, अक्षिता टाकतो, त्यात कुंकू टाकतो आणि आपल्याकडून काय करतो? संकल्प सोडून घेतो. मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्तम पुण्यफल प्राप्त्यर्थम काय द्विपदानाम चतुष्पदानाम वगैरे वगैरे पुण्यफल प्राप्त्यर्थम अहम करिष्ये. आता मी काही ब्राह्मण नाही, ऐकून ऐकून पाठ केलेला आहे, ऐकून ऐकून पाठ झालेला आहे, केलेलं नाही. आपण त्या ब्राह्मणाकडून संकल्प सोडून घेतो. हो, अस्माकम कुटुंबानाम सपरिवारानाम. माझ्या कुटुंबाचं काय झालं पाहिजे? कल्याण झालं पाहिजे. माझ्या परिवाराचं काय झालं पाहिजे? स्थैर्य, आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य वगैरे वगैरे. द्विपदानाम चतुष्पदानाम. द्विपद म्हणजे दोन पायाचे, माझ्या घरातले दोन पायाचे, त्यांचं काय झालं पाहिजे? चांगलं झालं पाहिजे. पुन्हा शेतातले दोन पायाचे आले आता, त्याच्यातही काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. हा एवढा मोठा संकल्प आपण त्या ब्राह्मणाकडून करून घेतो आणि ब्राह्मणाला दक्षिणा किती देतो? दक्षिणा किती देतो? हो, माऊली म्हणतात, तेवीची पार लौकिके फळे वांछिजती अनेके आणि दिजे तरी एके भुके ही नोहे. हो, या लोकातले तर आपण भोग मागतोच त्या ब्राह्मणाकडून आणि परलोकातले सुद्धा काय मागत असतो? भोग मागतो. आणि दक्षिणा देताना किती देतो? माऊली म्हणतात, त्या दक्षिणेमध्ये त्या ब्राह्मणाचं, त्याच्या कुटुंबाचं एका टाईमचं काय होत नाही? पूर्ण भोजनही होत नाही. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपली भक्ती थोडी आहे आणि विषयच काय आहेत? आपल्या अंतःकरणामध्ये जास्त साठवलेले आहेत. मी कशा करता तुम्हाला सांगतो एवढं. समाजामध्ये दुसरा वर्ग आहे असा. हो, पहिला वर्ग असा आहे जो देवाला मानतच नाही, देवाची भक्तीच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो देवाला मानतो परंतु त्याची भक्ती कशी आहे हे अशी सांगितल्याप्रमाणे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, समाजामध्ये एक तिसरा वर्ग असाही आहे जो देवाची काया वाचा मनाने सेवा करतो परंतु त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्याच्याकडे काही मागत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तो
म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवो निते काही न मागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे. तो वर्ग कोणता आहे? भगवत भक्तांचा वर्ग आहे. जे भगवंताचे खरे भक्त आहेत. महाराज म्हणतात तो वर्ग असा आहे. ते लोक असे आहेत, ते काया वाचा मनाने काय करतात? देवाची सेवा करतात, जीवाभावाने सेवा करतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवो निते काही न मागती. परंतु त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये ते काहीही मागत नाहीत. जीव काय करतो? मागत राहतो, कोणालाही मागत राहतो. परंतु तो संतांचा स्वभाव नाही. महाराज म्हणतात मी देवापुढे का मागत नाही, किंवा संत देवापुढे का काही मागत नाहीत? तर महाराज म्हणतात माझा स्वभाव आहे, संतांचा स्वभाव आहे, देवापुढे काही मागायचं नाही. म्हणून संत किंवा भक्त देवापुढे काही मागत नाहीत. दुसरं कारण तुकोबाराय देवापुढे का काही मागत नाहीत, त्याचं दुसरं कारण महाराज सांगतात. कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. महाराज म्हणतात आम्हाला मागण्याची काहीच गरज नाही, कारण आमच्या सगळ्या इच्छा कशा झालेल्या आहेत? पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून तुकोबाराय देवाकडे काही मागत नाहीत. हे झालं दुसरं कारण. 9:30 वाजत आलेले आहेत. महाराज म्हणतात तुकोबाराय किंवा संत देवापुढे का मागत नाहीत? तर त्याचं तिसरं कारण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देवापुढे का मागत नाहीत? तर महाराज म्हणतात आमच्या वडिलांची काय आहे? काय मागणे हे अमानुची, काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो. महाराज म्हणतात आमच्या वाड वडिलांची काय आहे? न मागण्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज झाले, वाड वडील झाले, त्यांनी सेवेच्या मोबदल्यामध्ये देवापुढे कधीही काही मागितलेलं नाही. आमच्या वडिलांची परंपरा आहे. आता वडील दोन प्रकारचे असतात. एक विद्या वंशातले वडील आणि एक मांस वंशातले म्हणा किंवा रक्त वंशातले काय असतात? वडील असतात, वडील. महाराज म्हणतात या दोन्ही वडिलांची काय आमच्या परंपरा आहे. यांनी सेवेच्या मोबदल्यामध्ये कधीही देवापुढे काहीही मागितलेलं नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्मदालभ्याम, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषणादीन पुण्यानी माम परम भागवतां स्मरामी. महाराज म्हणतात आमचे विद्यावंशातले वडील आहेत, प्रल्हाद, नारद वगैरे वगैरे. यांनी कधीही देवापुढे हात पसरला नाही. महाराज त्या भक्त प्रल्हादांसमोर देव काय झाले होते? प्रसन्न झाले होते, प्रगट झाले होते. आणि प्रल्हादाला म्हणू लागले वरम ब्रूही, काय मागायचं ते माग, मी तुझ्यावर काय आहे? प्रसन्न आहे. देवाने आग्रह धरला. प्रल्हाद म्हणले देवा मला तुमच्याकडून काही नकोय. देवाने काय करला? हट्ट धरला. नाही नाही काहीतरी मागा. काय मागितलं असेल? भक्त प्रल्हादांनी काय मागितलं असेल? महाराजांनी मागितलं मला जीवनामध्ये कधीही मागण्याची इच्छा होऊ देऊ नका, हे द्या विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात आमचे विद्यावंशातले जे वडील आहेत त्यांनी कधीही देवापुढे काही मागितलं नाही. आमचे मांस वंशामधले जे वडील आहेत त्यांनी सुद्धा देवापुढे काहीही मागितलेलं नाही. महाराज 7-8 पिढ्यांपासून पंढरीची काय होती? भगवंताची काय होती? सेवा होती, वारीची. बोलोबा महाराज, विश्वंभर बाबा हे भगवंताच्या समोर गेले, दर्शनाला गेले का असं म्हणतात भगवंत काय करायचे? खाली मान घालायचे. आग्रह करायचे की यांनी काय आपल्याला काहीतरी मागितलं पाहिजे. परंतु त्यांनी जीवनामध्ये कधीही देवासमोर काहीही मागितलं
नाही. ओ महाराज तेच सांगतात, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, देवापुढे काहीही मागायचं नाही, म्हणून आम्ही देवापुढे काहीही मागत नाही किंवा भक्त देवापुढे काही मागत नाहीत. आणि काही न मागितल्यामुळे महाराज त्या सेवेचं काय होत असतं, भगवंताच्या डोक्यावरती काय होत असतं, ऋण होतं, ऋण. हो, काही लोकांचे काय असतात, ऋण असतात आपल्यावर. हो, देवाचं काय आहे आपल्यावर, ऋण आहे. हो, त्यांनी काय दिला आपल्याला, जन्म दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण काही गुण तयाचे. देवाचं काय आहे आपल्यावर, ऋण आहे, ऋण. हो, आपल्याला हे जी काही सेवा करायची आहे, हे काही कोणावर उपकार करायचे म्हणून करायचे नाही, त्याच्या ऋणातून काय व्हायचं आहे आपल्याला, मुक्त व्हायचं आहे, मुक्त. ज्याचं आपल्यावर ऋण असते त्याच्या ऋणामधून काय झालं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. ऋणामधून जर मुक्त झालं नाही तर असं म्हणतात माणसाला काय व्हावं लागतं, पुढच्या जन्मामध्ये बैल व्हावं लागतं, बैल. म्हणून तुम्हाला बैल व्हायचंय का काय व्हायचंय आता. हो, ऋणामधून काय झालं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. आपल्यावर देवाचं ऋण आहे, दुसरं ऋण आहे ते संतांचं. देवाने आपल्याला जन्म दिला त्याचं म्हणून ऋण आहे, परंतु संतांचं सुद्धा काय आहे आपल्यावर, ऋण आहे महाराज. हो, सत्मार्गाने जाण्याचा मार्ग आपल्याला कोणी दाखवला. हो, या भूमीवरती जर संत अवताराला आले नसते तर आपण कुठे असतो सांगता येत नाही. म्हणून संतांचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे, आपल्यावर आपल्या आई वडिलांचं सुद्धा काय आहे, ऋण आहे, ऋण. हो, म्हणून त्यांची काय करायची आपल्याला, सेवा करायची. त्यांच्यावर उपकार म्हणून आपल्याला त्यांना सांभाळायचं नाही. त्यांच्या ऋणामधून जर मुक्त झालं नाही तर आपल्याला ते काय करून द्यावं लागेल, फेडून द्यावंच लागेल महाराज. असो. हो, मी काय सांगत होतो, त्या भक्ताच्या सेवेचं, संतांच्या सेवेचं देवावर काय होत असतं, ऋण होत असतो, ऋण. आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेस हे भक्त महात्मे, संत महात्मे त्या देवाकडे जातात, त्या त्या वेळेस तो भगवान परमात्मा त्या भक्तांनी आपल्याला काहीतरी मागावं आणि आपल्याला त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याची काय मिळावी, हो, संधी मिळावी. हो, याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेस हे भक्त महात्मे त्याच्याकडे जातात, त्या त्या वेळेस यांनी काहीतरी आपल्याला मागावं, या आशेने तो मोठ्या आतुरतेने त्यांच्याकडे पाहतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, मागत्याची वास, मागण्याची वास, मागण्याची वास, काही मुखात मागण्याची 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 वास किंवा आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे
मनोरथ तुकोबाराय म्हणतात त्या भक्तांचं त्या संतांचं सेवेचं त्या भगवंतावर एवढं ओझं होतं एवढं ओझं होतं एवढं ओझं होतं की त्या सेवेतून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तो भगवान परमात्मा त्यांच्या मुखाकडे काय करतो मोठ्या आतुरतेने पाहतो की यांनी काहीतरी आपल्याला मागावं मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ देव कोणाकडे पाहतो भक्ताकडे पहा इथलं कसं वेगळं आहे हो व्यवहारातलं वेगळं आहे व्यवहारात ज्याला मागायचं आहे त्याच्या मुखाकडे मागणाऱ्याला काय करावं लागतं पाहावं लागतं हो देतो काय देईल काय परंतु परमार्थामध्ये वेगळं आहे महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा देवाकडे पाहतो यांनी काहीतरी आपल्याला मागावं मागण्याची वास पाहे मुखाकडे आणि जर ते मागत नसतील तर महाराज म्हणतात चिंतिल्या रोकडे मनोरथ तो भगवान परमात्मा जे खरे भक्त आहेत त्यांच्या अंतःकरणाचा काय घेतो तो ठाव घेतो ठाव त्यांच्या अंतःकरणामध्ये सुप्त इच्छा कशाची आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये नेमकं काय चाललेलं आहे यांना काय अपेक्षित आहे तो भगवान परमात्मा काय करतो त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतो आणि न मागता भगवान परमात्मा का म्हणतात तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा काय करतो चिंतिल्या रोकडे मनोरथ मनामधलं काय करतो इच्छा पूर्ण करतो तुम्हाला लक्षात येण्याकरता उदाहरणाने स्पष्ट करून देतो विठ्ठल विठ्ठल एकदा भगवान परमात्मा आणि अर्जुन काय झाले काम्यक वनामध्ये रथ घेऊन काय केले फिरण्याकरता गेले आता त्या काम्यक वनामध्ये फिरण्याकरता गेल्यानंतर ते फळा फुलांनी बहरलेली बाग अर्जुनाने पाहिली आणि ते बाग पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काय आलं आपल्या बरोबर जर आज सुभद्रा असती तर काय झालं असतं बरं झालं असतं असं कोणाच्या मनामध्ये आलं भक्तराज अर्जुनाच्या काय आलं फक्त मनामध्ये आलं आणि मनामध्ये आल्याबरोबर भगवंतानी काय केलं ते ओळखलं याच्या मनामध्ये काय आहे ते भगवंतानी काय केलं ओळखलं घोडे पाजण्याचं काय केलं भगवंताने निमित्त केलं आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना आम्ही काय करतो थोडे घोडे पाजून येतो तू थोडा वेळ या ठिकाणी काय कर निवांत बस महाराज घोडे घेऊन भगवान परमात्मा साईडला बाजूला आले आणि हुबेहूब कोणाचं रूप घेतलं कोणाचं रूप घेतलं झोपले काय चॉकलेट आहेत बरोबर माझ्याजवळ झोपले असेल तर भगवंतानी कोणाचं रूप घेतलं सुभद्रेचं हुबेहूब रूप घेतलं आणि कोणाकडे गेले अर्जुनाकडे गेले अर्जुनाने सुभद्रेला पाहिल्याबरोबर सुभद्रेला विचारलं तू इथे कशी तिने सांगितलं मी काय आहे पतिव्रता आहे पतिव्रता तुमच्या मनामधलं मी काय करते सगळं ओळखते हो कशी आली काय आली ते विचारू नका आली ना म्हणे या ठिकाणी हो थोडा वेळ काय असतील ती सुभद्रा त्या ठिकाणी आली त्यांनी काय त्या ठिकाणी गप्पा केल्या हे काही आपल्याला माहिती नाही आपण कल्पना करू हरिपाठ घेतला असेल गीतेचा 15वा अध्याय म्हटला असेल किंवा गजानन विजय ग्रंथ वाचला असेल असो थोडा वेळ काय त्या ठिकाणी त्यांनी निवांत गप्पा केल्या आणि अर्जुनाच्या लक्षात आलं आपण कोणाबरोबर आलेलो आहो देवाबरोबर आलेलो आहो देवाला जर माहिती पडलं सुभद्रा या ठिकाणी आली तर आपली काय उडेल आपली तारांबळ होईल म्हणून अर्जुनाने सुभद्रेला सांगितलं तू काय कर या ठिकाणाहून लवकर निघून जा इथं भगवान परमात्मा आहे तो तुला पाहिल तर काय होईल सगळा गोंधळ होईल आणि घाई घाई काय 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 केली ती सुभद्रा रूपी भगवान परमात्मा काय केले त्या ठिकाणाहून निघाले आणि जाता जाता असं म्हणतात अर्जुनाने आपल्या बोटामधली काय केली अंगठी काढली आणि कोणाच्या बोटामध्ये घातली कोणाच्या बोटामध्ये घातली सुभद्रेच्या बोटामध्ये घातली कशा करता घातली आजच्या दिवसाचं काय राहिलं पाहिजे स्मरण राहिलं पाहिजे देतात म्हणे अलीकडे अशा वस्तू अशा देतात स्मरण राहण्याकरता आपल्याला काही त्याचा अनुभव नाही अर्जुनाने बोटामधली अंगठी काढली आणि कोणाच्या बोटामध्ये घातली सुभद्रेच्या बोटामध्ये घातली हो महाराज तो भगवान परमात्माच होता थोडा बाजूला आला पुन्हा भगवंताचं काय केलं त्याने हुबेहूब चतुर्भुज काय केलं
हुबेहूब म्हणजे पुन्हा आपलं जे मूळ रूप आहे ते त्याने काय केलं, धारण केलं. किरीटिनम गदिनम चक्रहस्त, त्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि कोणाकडे गेला, अर्जुनाकडे गेला. हो, पुन्हा रथ झुंपला आणि सांगितलं आता काय झाली आपली वेळ झाली, चला घरी. आणि परत येत असताना महाराज ज्या बोटामध्ये अर्जुनाने अंगठी घातली होती, नेमकं भगवान परमात्मा ते बोट काय करत होते, पुढे करत होते. भक्तराज अर्जुन, पुढच्या वेळेस आपण या ठिकाणी जेव्हा येऊ त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊ. ते ठिकाण काय राहिलं आपलं, पाहायचं राहिलं वगैरे वगैरे. ज्या बोटामध्ये अर्जुनाने अंगठी घातली होती तेच बोट भगवान परमात्मा काय करत होता, नेमकं दाखवत होता. आणि ते दाखवत असताना अर्जुनाच्या काय आलं, लक्षामध्ये आलं की हे आपल्या बोटातली अंगठी भगवंताच्या हातामध्ये गेली कशी. हो, आता तो महाराज देवाचा जसं भक्त होता तसा काय होता, तो मित्रही होता. मित्रत्वाच्या नात्याने त्याने मोठ्या धाडसाने काय केलं, अर्जुनाला विचारलं, भगवंताला विचारलं, देवा ही तुमच्या बोटामध्ये अंगठी आली कशी. हो, भगवंताने सांगितलं, तू नाही का 5 मिनिटापूर्वी माझ्या बोटामध्ये घातली. असो, मी जास्त लांबवत नाही, मी तुम्हाला कशा करता एवढं सगळं सांगितलं. भक्तराज अर्जुनाच्या फक्त मनामध्ये आलं होतं की सुभद्रा काय झाली पाहिजे, या ठिकाणी असली पाहिजे. लगेच महाराज भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली. विठ्ठल विठ्ठल रोकडे मनोरथ तुकोबारा म्हणतात. मनामध्ये जे मनोरथ निर्माण होतात भक्तांच्या, अहो ते सगळे मनोरथ तो भगवान परमात्मा काय करत असतो, हो पूर्ण करत असतो. पहा पूर्ण. हो, अनेक प्रसंग सांगता येतील. हो, ज्ञानोबरायांच्या फक्त मनामध्ये आलं होतं ही भिंत काय झाली पाहिजे, हो चालली पाहिजे. हो, लगेच काय केली महाराज भगवंतांनी ती भिंत हो चालवली. तुम्हाला प्रसंग सगळा माहिती आहे. हो, आळंदीतल्या लोकांनी ज्या वेळेस हो या भावंडांचा काय केला, अवेअर केला. संन्यासाची पोरं म्हणून यांना काय करायला लागले, सगळे हिनवायला लागले. म्हणून पैठणला हे सगळे काय गेले, शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. तिकडून शुद्धीपत्र आणलं आणि येता येता हो ते पुणतांबा नावाचं गाव आहे राहुरी तालुक्यामध्ये. त्या पुणतांब्या तालुक्यामध्ये, त्या पुणतांब्या गावामध्ये ही सगळी मंडळी काय झाली, त्या पैठणवरून हो नेवासाच्या थोडं जवळच गाव आहे ते, थोडं पुढे आल्यावर त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आली. एका मंदिरामध्ये काय केलं यांनी, हो ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका यांनी सगळ्यांनी काय केला, हो त्या ठिकाणी विसावा घेण्याचं ठरवलं महाराज. आणि ज्या मंदिरामध्ये हे सगळे थांबले होते त्या मंदिरामध्ये आजूबाजूला सगळी काय होती, प्रेत पडलेली होती, प्रेत. हो, मुक्ताबाईने विचारलं, या मंदिरामध्ये ही सगळी प्रेत कशी आली. जिथे महाराज मंदिर आहे असं म्हणतात, त्या मंदिराच्या परिसरामध्ये हो प्रेत काय करू नये, ठेवू नये. मंदिराच्या परिसरामध्ये कोणाचीही समाधी बांधू नये. त्या ठिकाणी प्रेत ठेवलं, कोणाची समाधी बांधली तर असं म्हणतात तिथलं देवत्व काय होत असते, निघून जाते. मुक्ताबाईने विचार केला, या मंदिरामध्ये हे सगळी प्रेत कशा करता ठेवली, विचारपूस केली. लोकांनी सांगितलं म्हणे हे प्रेत तशीच ठेवली नाही. या ठिकाणी काय आहेत, खाली चांगदेव महाराज बसलेले आहेत समाधी अवस्थेमध्ये. ते एकदा का समाधी अवस्थेमधून बाहेर आले आणि त्यांनी ज्यांच्याकडे पाहिलं तो काय होतो, तो काय होतो, जिवंत होतो. कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. म्हणून ही सगळी प्रेत काय केली म्हणे या ठिकाणी ठेवली. मुक्ताबाईने सांगितलं, मग ही प्रेत जर जिवंत करायची असतील तर मग चांगदेव महाराज कशाला पाहिजे असं म्हणतात. मुक्ताबाईने त्या ठिकाणी एक कुत्र्याचं काय होतं म्हणे, हाड पडलेलं होतं. हाड तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ऐकलेलंच आहे. हाड पडलेलं होतं. महाराज फक्त असं हात एका माणसाच्या अंगाला काय केला, त्या हाडाचा काय केला, स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याबरोबर सगळी लोक काय झाली महाराज, जिवंत झाली ना आपापल्या घरी. हो, मग यांनी ठरवलं इथं थांबून फायदा नाही. हो, चमत्कार करणाऱ्याला लोक काय करतात आजकाल, नमस्कार करतात. हो, आता तुम्ही आता जर तुम्हाला म्हटलं भविष्य सांगतो तुमचं, की लगेच तुम्ही झालेच माझ्याजवळ 10-20 लोक गोळा. महाराज पुढची तारीख द्या, आताच देऊन घ्यायला तयार आहेत मग तारीख. असं यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता इथे थांबण्यात मजा नाही. आपण जर इथं थांबलो तर आपला परमार्थ राहील दूर. हे लोक आपल्या काय करतील, हो मागे लागतील मागे. हो, ही महाराज सगळी मंडळी आळंदीला निघून आली पुढे. आणि ज्या वेळेस चांगदेव महाराज समाधी अवस्थेमधून ज्या वेळेस बाहेर आले, हो त्यावेळेस
हो, त्या ठिकाणी त्यांना कोणीही दिसलं नाही. हो, प्रत्येक वेळेस चांगदेव महाराज समाधी अवस्थेमधून बाहेर आले की लोक काय करायचे, त्यांचा जय जयकार करायचे. चांगदेव महाराज की जय. आता लोक कशाचा जय जयकार करत होते? आदिशक्ती मुक्ताबाई की. हा, लोकांचं फार अवघड आहे. जिकडे गुलाल तिकडे कठीण आहे. हो, चांगदेव महाराजांना महाराज ती सवय पडलेली होती. समाधी अवस्थेमधून बाहेर आले की लोक हार फुलन पेळे हो तयारच असायचे महाराज. जय जयकार. सवय पडली होती ती सवय. ज्यावेळेस समाधी अवस्थेमधून बाहेर आले यावेळेस कोणीही त्यांना दिसलं नाही. दुःख झालं महाराज. हो, माणसाला दुःख कशामुळे होतं माहिती आहे का? दुःख माणसाला होते सवयीमुळे. सवय आपल्याला सवय कशाची आहे, त्या सवयीमुळे काय होते, आपल्याला दुःख होते. दुःख. असं मी एका पुस्तकामध्ये वाचलं की एखाद्या लहान मुलाला जर आपण म्हणजे जन्मल्यापासून जर त्याला मीठ खायला दिलं नाही 10-20 काय 20-25 वर्षाचा होईपर्यंत, आणि नंतर जर त्याला मीठ खायला दिलं तर त्याला ते मीठ चालत नाही. कारण त्याला काय लागली, ती आता सवय लागली. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पुढे असं लिहिलं पहा, स्वाद नमक में नहीं, स्वाद आदत में है. विठ्ठल विठ्ठल. सवय लागली होती, सवय. प्रत्येक वेळेस बाहेर आलं की लोक काय करायचे, सगळे जय जयकार, हार फूल फळ वगैरे वगैरे. चांगदेव महाराज समाधी अवस्थेमधून बाहेर आले. लोकांना विचारलं, का रे यावेळेस कोणीच नाही, हार नाही, फूल नाही, पेढा नाही, तुम्हाला माझं महत्व कमी वाटायला लागलं की काय? हो, लोक म्हणायला लागले, महाराज हो तुमचं महत्व आम्हाला काय व्हायला लागलं, कमी वाटायला लागलं. कारण आम्ही तुमच्यापेक्षा मोठे पाहिले. काय केलं आम्ही? तुमच्यापेक्षा सुद्धा मोठे पाहिले. कोण पाहिले तुमच्यापेक्षा मोठं? त्यांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई महाराज. हे तुमच्यापेक्षा काय आहेत, मोठे. चांगदेव महाराजांनी विचारलं, काय आहे हो त्यांचं मोठेपण? तेव्हा ते सांगू लागले, रेड्या मुखी वेद बोलविला, पर्वतविजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, पर्वतविजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला शांती रूपी प्रगटला साधकात माय बाप विचनी हरे ताप. साधकात माय बाप हरे ताप. सर्वांगी सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकात माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकात माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. लोक म्हणायला लागले, चांगदेव महाराज आम्ही तुमच्यापेक्षा मोठे. लोक काय झाले, पाहिले त्यांचं मोठेपण काय आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. एवढंच नाही, अहो महाराज त्यांनी असं म्हणतात, आम्ही असं त्यांची कीर्ती ऐकली. त्यांनी स्वर्गामधले पितर सुद्धा काय केले, जेवणाकरता काय कुठं बोलवले, घरी बोलवले. घरी निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे मामा होते पैठणला, कृष्णाजी पंत देवकुळे. हे पैठणला गेल्यानंतर ही सगळी मंडळी कुठं थांबली होती, मामाच्या घरी. आणि मामाच्या घरी थांबल्यामुळे सगळ्या गावातल्या लोकांनी त्या मामाला काय केलं होतं, वाडीत टाकलं होतं. संन्याशाच्या पोरांना तुम्ही घरामध्ये काय दिला, हारा दिला. म्हणून आम्ही तुमच्या घरी पितरांचं म्हणजे श्राद्धा करता जेवणा करता येणार नाही. हो, मामा उदास बसले होते. माऊलींनी विचारलं, मामा तुम्ही उदास का बसले? हो, मामाने सांगितलं, माझ्या पितरांचा काय आहे आज
श्राद्ध आहे श्राद्ध. गावातल्या लोकांनी काय केलं, आम्हाला वाडीत टाकलं. कोणीही आमच्या घरी काय येणार नाही, भोजन करण्याकरता कोणीही जेवणाकरता येणार नाही, म्हणून मी उदास बसलो. माऊली म्हणले काही काळजी करू नका महाराज. पितरांना काय केलं, आवाहन केलं. आणि आवाहन केल्याबरोबर महाराज सगळे पित्र, स्वर्गामधले पित्र काय केले, सगळे घरी जेवणाकरता बोलवले. ह्या पंक्ताच्या पंक्ता उठायला लागल्या. गावातले लोक विचार करू लागले, आपण तर कोणीच जेवायला गेलो नाही. हे पंक्तीचा हा पत्रवाड्याचा ढीक कसा काय. आतून कडी लावलेली होती म्हणे. काय होती, आतून कडी लावली होती. गावातला गणपतराव काय झाला, पाहायला आला. दरवाजा बंद होता. आणि त्या एका दरवाजाच्या खिंडीमधून काय केलं, त्याने पाहिलं. त्याने खिंडीतून पाहिल्याबरोबर त्याचाच काका त्याला दिसला. तो म्हणे का रे भाऊ शामराव, आता आपला काका आहे. मग शामरावने खिंडीतून पाहिलं. का रे म्हणे, हा तर माझा आजा आहे. एक बाई आली होती, तिचा पती वारला होता. तिने महाराज खिंडीतून पाहिलं. खिंडीतून पाहिल्याबरोबर तिला काय दिसला, तिचा पती दिसला. डोक्याचं कुंकू पुसलेलं होतं. कुंकू लावण्याकरता महाराज पळतच घरी गेली. असो मी कशा करता सांगितलं. ते सांगू लागले चांगदेव महाराजांना. त्यांनी पितरांना काय केलं, स्वर्गातल्या पितरांना घरी जेवणाकरता आणलं. त्यांचं एवढं मोठेपण आहे. आणि ते मोठेपण ऐकून महाराज चांगदेव महाराजांना काय झालं, दुःख झालं. दुःख, दुसऱ्याचं मोठेपण ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता आपलं काय पाहिजे, अंतःकरण मोठं पाहिजे. अंतःकरण जर मोठं नसेल तर दुसऱ्याचा आनंद, मोठेपण ऐकून आपल्याला काय होतं, दुःख होतं. गावातला एखादा मुलगा जर नोकरीला लागला असेल, चांगल्या टक्क्याने पास झाला असेल, तर आपल्याला काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे, आनंद. एका बापाने काय केले, पेढे वाटले. पेढे त्या म्हणे महाराज पेढे. म्हटलं कशाचे आहेत पेढे. म्हणे आमचा मुलगा काय झाला, 10वी मध्ये काय झाला, पास झाला. म्हटलं वा, आनंदाची गोष्ट आहे. तोही आनंदित होता. दुसऱ्या दिवशी भेटला. चेहरा कसा होता, पडलेला होता. म्हटलं काय हो, काल तर तुमचा चेहरा चांगला होता, आज कशामुळे उदास. तो म्हणे महाराज आमचा मुलगा म्हणे 10वी मध्ये पास झाला, त्याला किती टक्के पडले म्हणे, 90, 35 नाही. आणि आमच्या शेजारचा जो मुलगा आहे म्हणे, आमच्या शेजारचा मुलगा सुद्धा काय आहे, 10वी मध्ये आहे, त्याला किती टक्के पडले म्हणे, 95. आणि त्याचं याला दुःख झालं होतं. दुसऱ्याचा मोठेपणा ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता आपलं सुद्धा काय लागते, अंतःकरण काय पाहिजे, मोठं पाहिजे. चांगदेव महाराजांना आनंद नाही झाला. एवढे मोठे 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवासी, महाराज एवढं मोठं त्यांचं मोठेपण होतंच, परंतु त्यांना आपल्यामधला देव कळाला होता. फक्त आपल्यामधला देव कळाला होता, त्यांना जगतामधला देव कळालेला नव्हता. आमचे गुरुजी सांगत असतात, माणसाला आपल्यातला देव कळाला पाहिजे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, परमात्मा आहे. आपल्यातला देव कळाला पाहिजे, दुसऱ्यातला देव कळाला पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांना फक्त आपल्यातलाच देव कळतो. आमची माऊली सांगत असतात, काही लोक पूजेमध्ये बसले की काय असतात, एकदम अगदी आनंदी असतात. आणि त्यांची का पूजा झाली आणि बाहेर आले की बाहेरच्याशी त्यांचं कोणाचंच काय होत नाही, जमत नाही. मग आमची माऊली सांगत असतात, असे लोक पूजेमध्येच असलेले बरे, कारण ते बाहेर आल्यावर त्यांचं आणि समाजाचं काहीच जमत नाही. अशा लोकांना आपल्यातला देव कळतो, परंतु समाजामधला देव कळत नाही. काही लोकांना समाजामधला देव कळतो, परंतु आपल्यातला देव कळत नाही. नाही तर पहा, काही लोक समाजामध्ये बाहेर आले का काय करतात, सगळ्यांचा काय करतात, आदर करतात. घरी आले, आईचं बाबाचं नाव काढलं, आईचं बापाचं, की आईचं बापाचं त्यांचं अजिबात जमत नाही. माऊली म्हणतात, तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा, एर विश्व भरी आदरा मूर्ख. ज्ञानोबा अशा लोकांना काय म्हणतात, मूर्ख म्हणतात. समाजामध्ये बाहेर लोकांना खूप किंमत देतात, आणि घरी आल्यावर आई वडिलांची काय करत नाही, धड बोलत नाही. यांना फक्त समाजामधला देव कळाला, यांना अजून आपल्यातला, घरातला किंवा म्हणा आपल्यातला म्हणा, यांना देव कळालेला नाही. काहींना आपल्यातला देव कळतो, समाजातला कळत नाही. काहींना समाजातला देव कळतो, परंतु आपल्यातला देव कळत नाही. आमचे गुरुजी सांगत असतात, माणसाला आपल्यातला देव कळाला पाहिजे, समाजातला देव कळाला पाहिजे.
हो, लोकातला देव कळला पाहिजे आणि आपल्यातला आणि समाजातला देव एक आहे हे कळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एवढं मोठं पण ऐकल्यानंतर चांगदेव महाराजांना काय झालं, महाराज दुःख झालं. आता मी तुम्हाला सगळं सांगत बसत नाही. आणि त्यांना भेटण्याकरता म्हणून हो चांगदेव महाराज असं म्हणतात, वाघावरती बसून हातावरती सापाचा चाबूक घेऊन काय गेले, हो आळंदीमध्ये ज्ञानोबा राधिकांना काय केले, भेटण्याकरता गेले. त्यावेळेस असं म्हणतात थंडीचे दिवस होते. ही सगळी भावंड एका दगडाच्या भिंतीवर काय होती, बसलेली होती. मी तुम्हाला कशा करता एवढं सांगितलं, फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या मनामध्ये आलं चांगदेव महाराज वायू मार्गाने वाघावरती बसून आपल्याला भेटण्याकरता येत आहेत. आणि ज्या वेळेस आपल्याला एखादा मोठा व्यक्ती भेटण्याकरता येतो त्यावेळेस पद्धत आहे काहीतरी, त्याला काय केलं पाहिजे, आपण सामोरं केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांना वाटलं आता हे कशाने आले, वायू मार्गाने आले. म्हणून आपल्याला काय जायचं आहे, यांना सामोरं जायचं आहे. फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या काय आलं, मनामध्ये आलं की भिंत काय झाली पाहिजे, चालली पाहिजे. लगेच महाराज भगवंतांनी काय केली, ती भिंत चालवली. साठविला राहे हृदय संपुष्टी, 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 बाहेर साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर लाखुटी उभा, बाहेर लाखुटी उभा, राहे हृदय संपुष्टी, साठविला हृदय महाराज म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटे मूर्ती उभा. त्या भगवत भक्तांनी सेवेच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर त्या भगवंताला काय केलं, विशेष रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी काय केलं, साठवलं. आता अनेक भक्तांचे काय करता येतील, आपल्याला उदाहरणं देता येतील. अनेक भक्तांनी आपल्या सेवेच्या जोरावर काय केलं, त्या भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं. आपण नेहमीप्रमाणे ऐकतो, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला हरी जी हृदय मंदिरी. अनेक भक्तांनी, संत सावता महाराजांनी त्या भगवंताला काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं. त्या हनुमंतरायाने आपल्या अंतःकरणामध्ये काय केलं, देवाला साठवलं. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव बोलो रे भाई सब संत की जय. पाठामध्ये मारुती बाबा दररोज आमचं व्हायचं. हनुमान चालीसा झाली का शेवटी पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभू. त्या हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांना, देवांना काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं. महाराज म्हणतात साठविला राही
हृदय संपुष्टी, एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावे. आता मी जास्त चिंतन सांगत बसत नाही. त्या भक्तांनी आपल्या सेवेच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं. साठविला राहे हृदय संपुष्टी. महाराज म्हणतात बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तो आतमध्ये तर आहेत, परंतु गरजेच्या वेळी तो काय होतो, चतुर्भुज रूपाने सुद्धा काय होतो, त्या भक्तांसमोर प्रगट होतो. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. चतुर्भुज रूपाने प्रगट होतो. हो, महाराज म्हणतात त्यांच्या सेवेमध्ये तो काय होतो, हो, त्यांच्या सेवे, त्यांची काय करतो, सेवा करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. फक्त प्रगट होत नाही, त्यांच्या सहवासामध्ये तो फक्त राहत नाही. हो, तर महाराज म्हणतात काय करतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या सहवासामध्ये राहतो. आता त्यांच्या सहवासामध्ये तो का राहतो, त्याची काय आहेत अनेक कारण आहेत. भगवंत भक्तांच्या सहवासामध्ये का राहतो याचे काय आहेत अनेक कारण आहेत. त्याचं पहिलं कारण असं आहे, त्याला जे देवपण प्राप्त झालेलं आहे, महाराज म्हणतात ते कोणामुळे प्राप्त झालेलं आहे, हो, भक्तामुळे प्राप्त झालेलं आहे. आमची भावे तुझं देव पण हे का विसरो ना. महाराज म्हणतात राहीलासी किंवा गेलासी, आमच्यामुळे तुला देवपण आहे. देवाला देवपण कशामुळे, भक्तामुळे. मी कीर्तन कशामुळे करतो इथं, तुमच्यामुळे. तुम्ही जर इथं नसते तर मी सुद्धा या ठिकाणी नसतो. देवाला जे देवपण प्राप्त झालेलं आहे ना, ते कोणामुळे प्राप्त झालेलं आहे, भक्तामुळे. म्हणून तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो. हे झालं पहिलं कारण. तो भगवान परमात्मा त्यांच्या सहवासामध्ये का राहतो, त्याचं दुसरं कारण आहे लागावया रोज चरणीचे नामयाचे पाठी चाले केशिराट. लागावया रोज चरणीचे, त्यांच्या चरणाची धूळ आपल्याला प्राप्त व्हावी याकरता तो भगवान परमात्मा काय करतो, त्यांच्या सहवासामध्ये राहतो. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण, तो भगवान परमात्मा भक्तांच्या सहवासामध्ये का राहतो, तर त्याचं तिसरं कारण आहे भक्तांच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्याला काय होतं, सुख प्राप्त होतं. महाराज म्हणतात नवे नवे त्याच्या करताच तो काय करतो, वैकुंठावरून काय करतो, या ठिकाणी येतो. कशा करता, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत राहिला. वेळ असतो तर म्हटलं असतं आपण, पण आता जाऊ द्या. भक्तांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्याला काय होत असतं, सुख प्राप्त होत असतं. असे अनेक कारण आहेत. महाराज म्हणतात अनेक असे कारण असल्यामुळे तो काय करतो, भगवान परमात्मा त्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो. आणि फक्त सहवासामध्येच राहत नाही, तर त्यांची काय करतो, सेवा करतो, त्यांची कामं करतो. बरेच लोक आपल्या सहवासामध्ये असतात, परंतु ती आपली सेवा करत नाही. उलट त्यांची सेवा काय करावी लागते, आपल्याला करावी लागते. तुमच्यापेक्षा आम्हाला अनुभव जास्त आहे. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो आणि न सांगता काय करतो, त्यांची सेवा करतो. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो, न सांगता काय करतो, त्यांची कामं करतो. काम आता काही असतात सांग कामे, काही असतात सांगून न करणारे, काही असतात आगाऊ कामे. सगळे सांगत बसत नाही. काही सांग कामे असतात, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. सासूबाई कीर्तनाला चालल्या होत्या, सुनबाई घरी बसल्या होत्या, घरीच होत्या सिरियल पाहत. मग सासूबाईने सांगितलं, सुनबाई चुलीवरती दूध ठेवलेलं आहे. दूध कशा करता ठेवलेलं आहे, तापवण्याकरता ठेवलेलं आहे. ती काळी मांजर किंवा पांढरी मांजर येईल, त्या दुधामध्ये काय घालेल, तोंड घालेल. तेवढ्या मांजरकडे काय करा, तुम्ही लक्ष द्या, मी कीर्तनाला जाते. सुनबाई म्हणले हो ठीक आहे ठीक आहे, मी काय करते, लक्ष देते. आज महाराज काळी किंवा पांढरी मांजर आलीच नव्हती. आज आलं होतं लाल कुत्र. लाल कुत्र आलं, लाल कुत्र्याने काय केलं, दुधामध्ये काय केलं, तोंड घातलं. सासूबाई कीर्तन झाल्यानंतर घरी गेल्या आणि विचारलं, सुनबाई पातेल्यामध्ये दूध काय दिसते, कमी दिसते, पातेल्यामध्ये मांजरीनं काय तोंड घातलेलं दिसते. सुनबाई म्हणल्या, आत्याबाई
अहो मांजरीनं तोंड घातलं नाही, कोण तोंड घातलं? लाल कुत्र्यानं तोंड घातलं. मग म्हटले तू हाकलं नाही काय? ते म्हणे तुम्ही काय सांगितलं होतं? मांजर आली तर काय करता? हाकल जा. मी कुत्रा काही हाकललं? हे झालं सांग कामे. हे काय आहे? सांग कामे. काही सांगून ना ऐकणारे. आता ते एक गुरु आणि एक शिष्य काय केली होती म्हणे, झोपले होते. पत्र्याचं शेड, पत्र्याचं घर, दोघे दुपारी जेवण केले, झोपले. पाण्याचा काय आला वरून? आवाज आला. गुरुने शिष्याला सांगितलं, अरे बाबा वरती काय केलेत म्हणे? कपडे वाळू घातलेले आहेत. काय केलाय वरती? कपडे वाळू घातलेले आहेत. पाणी आलं काय? काय कर बघ. आणि पाणी आलं असेल तर कपडे काय कर? खाली आण, कपडे खाली घेऊन ये. शिष्याने सांगितलं, महाराज जर पाणी आलं असेल तर कपडे काय झाले असतील? ऑलरेडी ओले झालेच असतील म्हणे. पाणी जर आलं असेल तर कपडे काय झाले असतील? ओले झाले असतील. ओले कपडे आणून इथे वास करण्यात काही मजा? कपडे राहू द्या म्हणे ओलच. आणि जर पाणी आलं नसेल तर कपडे काय आहेत? कोरडेच आहेत. कपडे खाली आणण्याचं कामच नाही. हे सांगून ना ऐकणारे. आता काही आगाऊ कामे असतात. आगाऊ कामे माहित असतील तुम्हाला. आगाऊ कामे असतात काही. आपण एक सांगितलं का ते काय करतात? दुसरंच करतात. एका शेठजीची काय झाली होती, आई आजारी पडली होती. डॉक्टरांनी काहीतरी गोळ्या देऊन दिल्या. सांगितलं ह्या गोळ्या आणा आणि आईला काय करा संध्याकाळी द्या. शेठजी घरी आले. आपल्या घरी जो काम करणारा नोकर होता त्याच्याजवळ काय केले, 1000 रुपये दिले आणि त्याला सांगितलं की बाबा हे 1000 रुपये घे आणि दवाखान्यामधून काय आण, मेडिकलमधून काय आण, गोळ्या आण, गोळ्या. आणि काही चिल्लर चाललर सामान असेल ते काय करे म्हणे, घेऊन ये आई करता. गेला महाराज. तो नोकर काय गेला, मेडिकलमध्ये गेला. त्याने गोळ्या घेतल्या. किती रुपयाच्या गोळ्या झाल्या? 100 रुपयाच्या गोळ्या झाल्या. त्याने विचार केला, म्हातारी काय आहे? जास्त आजारी आहे. म्हातारी काय आहे? जास्त आजारी आहे, जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आता पैसे काय आहेत आपल्याजवळ? शिल्लक आहेत. म्हणून त्यानं 4 बांबू, पावभर सुतळी, एक मळक, मुरमुरे, 700-800 रुपयाचं सामान काय केलं, घेतलं आणि कुठं? घरी. शेठजीने विचारलं, का रे गोळ्या आणल्या का? म्हणे हो. शेठजी काय केल्या? गोळ्या आणल्या म्हणे. म्हणे किती रुपयाच्या झाल्या? म्हणे 100 रुपयाच्या. बाकीचे पैसे कुठे आहेत? 900 रुपये परत दे. तो म्हणे बाकीचं सामान आणलं ना. बाकीचं काय सामान आणलं होतं त्याने? 4 बांबू, पावभर सुतळी, मुरमुरे, 2 हार. तो म्हणे शेठजी तुमची आई कशी आहे? आजारी आहे. आणि उद्या जर मेली म्हणे तर हे सामान कोणाला आणावं लागेल? मलाच यावं लागेल. म्हणून म्हणे मी आजच काय आलो घेऊन आलो. हे कम आहेत, हे आगाऊ काम आहेत. मी असे भरपूर सांगेल तुम्हाला. परंतु असो, आपल्याला ते सांगण्यामध्ये तिकडे जास्त जायचं नाही. ते मागची आजी झोपली होती म्हणून सांगितलं मी. ते मागची आजी झोपली. झोपली डोळे लावून ऐकतात लोक. बारीक ऐकते. डोळे लावून ऐकतात. असो, काही असतात सांग कामे, काही असतात आगाऊ कामे, काही असतात निकामे. आपल्याला ते सांगायचं नाही. हो, पण महाराज म्हणतात तू भगवान परमात्मा कसा आहे हो? न सांगता करी सर्व काम. तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांच्यावर संकट येतात किंवा ज्या ज्या अडचणी येतात, हो तुकोबाराय म्हणतात सर्व काम करी न सांगता भक्त समागमे सर्व भावी हरी सर्व काम करी न सांगता. अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील, परंतु आपली वेळ संपलेली आहे.